श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 3 रंगांची मजा. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर लास्टला क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर आपण लेसन समजूया. ऐका आणि वाचा. एके दिवशी शुभदा शाळेत चालली होती. तेव्हा तिला एक फुलपाखरू तिच्याजवळ आले. आपले कोमल मखमली पंख उडवत ते शुभदाला म्हणाले, शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. ये माझ्या मागे. शुभदा फुलपाखराच्या मागे जाऊ लागली. एके दिवशी काय झालं, शुभदा शाळेत चालली होती. तेव्हा एक फुलपाखरू उडत उडत तिच्याजवळ आले आणि तिला काय म्हणाले, शुभदा, मी तुला एक गंमत सांगणार आहे, ये माझ्या मागे. तेव्हा शुभदा तिच्या पाठीपाठी गेली. पुढे काय होते, शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. नदीच्या नितळ पाण्यात निळ्या आभाळांची नक्षी डोलत होती. शुभदा जेव्हा त्या फुलपाखराच्या पाठी नदीजवळ गेली तेव्हा तिला काय दिसलं, तिथे नदीच्या नितळ पाण्यात म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये आभाळाची नक्षी डोलत होती. म्हणजे नितळ पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आभाळ असं दिसत होतं, हलताना दिसत होतं पाणी हलत्यामुळे. ठीक आहे. टेकडीवर विविध रंगांनी रानफुले वाऱ्याशी खेळत होती. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडावर पक्ष्यांची शाळा भरली होती. तिथे काय झालं होतं, टेकडीवरती विविध रंगांची रानफुले म्हणजे जे फुलं वगैरे येतात ती वाऱ्याशी खेळत, म्हणजे वाऱ्यामुळे ती हलत होती, त्यामुळे ती तिथं असं दिसत होतं की खेळत आहेत. आजूबाजूच्या हिरव्यागार झाडावर पक्ष्यांची शाळा भरली होती. म्हणजे आजूबाजूच्या हिरव्यागार झाडावरती भरपूर असे पक्षी बसलेले होते. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्तरंगांचा झोका टांगलेला होता. आकाशात काय झालेलं, पांढरे शुभ्र ढग जमा झालेले होते आणि तिथे एक झाड होतं मोठं, त्या झाडाला सप्तरंगांचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदा हरकून गेली. ते सर्व जे काय तिला दिसलं तिथे पाहून ते मोहून गेली, म्हणजे शुभदा हरकून गेली. शुभदाला झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटले. तो झोका बघितल्यावर तिला काय झालं की झोक्यावर बसून झोके घ्यावेसे वाटत होते. ती झोक्यावर बसली, पण झोका पुढेच जाईना. ती झोक्यावर बसली. झोक्याला मागून कोणीतरी ओढत आहे असं तिला वाटू लागले. ती जेव्हा झोक्यावर बसली तेव्हा तिला असं वाटत होतं की झोका कोणीतरी पाठवून ओढते. तिने डोळे उघडले तर समोर आई उभी होती. आई म्हणाली, का ग हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला ना एक गोड स्वप्न पडले. असं काय होतं स्वप्नात? आईने विचारले. जेव्हा ती झोक्यावर बसली होती तेव्हा तिला काय वाटत होतं की झोका कोणीतरी पाठवून ओढते, पण तिने जेव्हा डोळे उघडले तर तेव्हा तिला समोर आई दिसली. मग आईने तिला बघितल्यावर ती हसत होती. आई तिला विचारते, का हसतेस? शुभदा हसतच म्हणाली, मला एक गोड स्वप्न पडलं होतं. मग आई तिला विचारते, काय स्वप्न पडलं होतं? तेव्हा ती सांगते पुढे, थांब दाखवते तुला. शुभदा काय बोलते, थांब तुला मी दाखवते. शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. शुभदाने काय केले, तिला जे स्वप्न पडलं होतं ते कागदामध्ये रंगवले आणि ते तिला आईला दाखवले. आईने ते पाहिले आणि म्हणाली, अरे वा, सुरेख, अगदी तुला आवडणाऱ्या रंगासारखेच आहे. आईने ते चित्र बघितल्यावर काय बोलली, अरे वा, खूप छान चित्र काढले, अगदी तुला आवडणाऱ्या रंगासारखंच आहे. अशा प्रकारे हा लेसन आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूयात पुढे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहायच्यात. पहिला प्रश्न आहे, शुभदाला घेऊन फुलपाखरे कोठे आले? आता आपण लेसनमध्ये बघितलं होतं, त्याचा आन्सर काय आपण लिहू शकतो याच्यामध्ये, शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. ठीक आहे. सेकंड, आजूबाजूच्या झाडावर कोणाची शाळा भरली होती? तर आपण लेसनमध्ये बघितल्याप्रमाणे काय होतं आन्सर याचं, आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरली होती. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, शुभदा हरकून का गेली? आता आपण लेसनमध्ये बघितलं होतं की तिने तिथे नदीवर गेल्यानंतर मोहक रंग पाहिल्यानंतर ती हरकून गेली होती. मग याचा आन्सर काय येणार, शुभदा मोहक रंग पाहून हरकून गेली होती. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन काय आहे, शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले होते? तर शुभदाने तिचे स्वप्न कागदावरती रंगवले होते. क्वेश्चन नंबर 2,
खालील वाक्ये कोणी म्हटली आहेत ते लिहायचे. हे कोणी कोणाला म्हणले ते लिहायचं आपल्याला. तर पहिलं क्वेश्चन काय याच्यामध्ये, का ग हसतेस, असं कोण कोणाला बोललं होतं. तर आपण लेसनमध्ये बघितल्याप्रमाणे आई शुभदाला बोलली होती. नेक्स्ट, थांब दाखवते तुला, असं कोण कोणाला बोललं होतं. शुभदा आईला बोलली होती. नेक्स्ट, शुभदा आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. लेसनमध्ये आपण बघितलं हे कोण कोणाला बोललं होतं. तर एक फुलपाखरू शुभदाला बोललं होतं की चल तुला मी एक गंमत दाखवणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, असं काय होतं स्वप्नामध्ये, हे कोणी विचारलं होतं. आईने शुभदाला विचारलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, चौकटी पूर्ण करा. आता याच्यामध्ये जे बॉक्स दिलेत हे आपल्याला त्या लेसनमध्ये बघून कंप्लीट करायचे आहेत. तर याच्यामध्ये काय दिलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, शाळेत जात असलेली, शाळेत कोण जात होतं. तर शुभदा जात होते, त्यामुळे इथे शुभदा येणार. नेक्स्ट काय येतं, कोमल मखमली पंख उडवणारे. आता कोमल मखमली पंख उडवणारे कोण होतं. तर फुलपाखरू. ठीक आहे. थर्ड, आकाशात पांढरे शुभ्र जमलेले. आकाशात पांढरे शुभ्र काय जमले होते. ढग जमले होते. त्याच्यानंतर पुढे, झाडाला टांगलेला काय होता. झोका. तर अशा प्रकारे हे उत्तर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाठी बघूया. खालील शब्दांना वर हा प्रत्यय जोडून शब्द लिहायचे आहेत. आता इथे जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे टेकडी. तर याच्या पुढे वर जोडल्यावर काय होतं. टेकडीवर. तर अशा प्रकारे खाली दिलेल्या सगळ्या शब्दांना आपल्याला वर जोडून शब्द तयार करायचे आहेत. तर काय दिलं पहिला शब्द पंख. तर काय येणार. पंखावर. झाड, झाडावर. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाच्या पुढे वर जोडायचा आहे. झोका, तर झोक्यावर. कागद, तर कागदावर. अशा प्रकारे हे वर जोडून शब्द तयार केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये, रंगांची लपलेली नावे शोधा व वहीत लिहा. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत ह्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत पूर्ण. तर इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे पांढरा. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे शब्द शोधायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण कुठला शोधून होतो. हिरवा, केशरी, गुलाबी, निळा, पिवळा, जांभळा. तर अशा प्रकारे इथे शब्द सगळे लिहिलेले आहेत. तर तुम्ही हे शोधून लिहू शकता. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय त्याच्यामध्ये, ओळखा पाहू. आता याच्यामध्ये काय दिलं ते आपल्याला ओळखायचं आहे. तर हा क्वेश्चन आपण वाचूया. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा, चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा, ओळखा पाहू मी कोण. तर हे कोण आहे. आंबा आहे. लहानपणी हिरवा आणि चव माझी आंबट. आंबा लहानपणी म्हणजे जेव्हा तो येतो झाडाला तेव्हा तो हिरवा असतो आणि त्याची चव आंबट असते. मोठेपणी तो पिवळा होतो. चव माझी गोड, म्हणजे तो पिवळा झाल्यानंतर गोड होतो. मी तर आहे फळांचा राजा. फळांचा राजा कोण आहे. आंबा. म्हणून याचा आन्सर काय येणार. आंबा. ठीक आहे. नेक्स्ट, खालील शब्दांचे विशेष वर्णन करणारे पाठातील शब्द शोधा आणि लिहा. म्हणजे खालील जे शब्द दिलेले आपल्याला ह्याचे विशेष वर्णन करणारे आपल्याला या लेसनमध्ये शब्द लिहायचे आहेत. तर उदाहरणार्थ काय दिलेले इथे पहिला शब्द दिले पंख. तर पंख काय होते लेसनमध्ये. मखमली, म्हणून मखमली पंख. दुसरं काय याच्यामध्ये रानफुले. तर रानफुले कशी होती. रंगीबेरंगी, म्हणून याचा आन्सर काय येणार. रंगीबेरंगी. थर्ड, पाणी कसं होतं. नितळ पाणी. जेव्हा शुद्ध टेकडीवर गेले तिथे आपल्याला दिलं होतं लेसनमध्ये की नितळ पाणी. तर नितळ पाणी. त्याच्यानंतर झाडे कशी होती. हिरवीगार, म्हणून हिरव्यागार झाडे. आभाळ कसं होतं. निळ्या कलरचं. ढग कसे होते. पांढरे शुभ्र ढग होते. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. रंगांना जोडून येणाऱ्या विशेष शब्दांचा जोड्या लावा. आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. उदाहरणार्थ आपल्याला इथे एक दिलेलं आहे पांढरा शुभ्र. त्याचं काय होतं. पांढरा शुभ्र एक गट दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर लाल काय असतं. आपण बोलताना लाल काय बोलतो. लाल भडक, असं ती जोडी लागते. त्याच्यानंतर काय तर काळा कुट्ट. नंतर हिरवा गर्द आणि पिवळा धमक. तर या अशा आपण जोड्या लावू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. थर्ड, कंसातील योग्य शब्द निवडा व लिहा. आता इथे 3 आपल्याला शब्द दिलेत कंसामध्ये. ढग, झाडे, वारा. ठीक आहे. तर हे आपल्याला याच्यासमोर लिहायचे आहेत. तर जुळजुळ काय येतं. वारा, त्यामुळे जुळजुळ वारा. पावसाचे ढग आणि हिरवीगार झाडे. तर अशा प्रकारे हे शब्द आपण निवडलेले आहेत.